तुम्ही कधी लक्ष दिलंय का? सात असरा देवीचं स्थान नेहमी नदीकाठीच का असतं? हा फक्त योगायोग नाही, यामागे दडलेला आहे एक गूढ रहस्य. लोकश्रद्धेनुसार सात आसरा म्हणजे सात बहिणींचं दिव्य स्वरूप. त्या पृथ्वीवर आल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी, विशेषतः स्त्रिया आणि लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी. आणि त्यांचा संबंध जोडला जातो जलतत्वाशी. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे शुद्धता, पाणी म्हणजे सृजनाची सुरुवात. जसं आईच्या गर्भातलं मूल पाण्यात वाढतं, तसंच सृष्टीचंही मूळ आहे जल. म्हणूनच सात आसरा देवीला मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं. पूर्वीची गावं नदी, ओढे, तलाव यांच्या काठी वसलेली असायची, कारण पाणी म्हणजेच जगणं. आणि जिथे पाणी तिथेच देवीचं स्थान. लोकांचा विश्वास होता की देवी त्या पाण्याचं रक्षण करते, गावाला दुष्काळापासून वाचवते, रोगराई दूर ठेवते. म्हणूनच पाणवठा आणि देवी हे नातं अगदी घट्ट जोडलेलं आहे. आजही अनेक ठिकाणी स्त्रिया नदीकाठी किंवा विहिरीजवळ जाऊन सात असरा देवीला ओटी भरतात. काही जणी नवस बोलतात, मूलप्राप्तीसाठी, घरातील शांततेसाठी आणि सुख समृद्धीसाठी. लोककथांमध्ये एक कथा सांगितली जाते. पूर्वी एका गावात 60 बहिणी राहत होत्या. त्या अतिशय पवित्र आणि शक्तिशाली होत्या. गावावर संकट आलं, दुष्काळ पडला, पाणी आटायला लागलं. तेव्हा त्या 7 बहिणींनी आपलं दिव्य रूप धारण केलं आणि नदीत विलीन झाल्या. त्या दिवसापासून त्या पाण्यातच वास करतात असं मानलं जातं. आणि म्हणूनच त्यांची मूर्ती किंवा शिळा नेहमी पाण्याजवळ दिसते. म्हणूनच 7 आसरा देवी पाण्याजवळ असतात, कारण पाणी म्हणजे जीवन आणि देवी म्हणजे त्या जीवनाची राखण करणारी शक्ती. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नदीकाठी 7 आसरा देवीचं दर्शन घ्याल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एका शिळेला नमस्कार करत नाही, तर तुम्ही नमस्कार करता जीवनाला, मातृत्वाला आणि त्या अदृश्य शक्तीला. जय सात आसरा देवी.